बिझनेसमॅनची बायको घरात त्यावेळेला सगळेजण होते, तर त्याच्यामध्ये ती डायलॉगसुद्धा बोलते, जो ह्युमरस डायलॉग आहे की कोरोना में सब बंद है लेकिन किचन चालू आहे. त्यानंतर नाळ 2 आम्ही डिक्लेअर केला होता, त्यामुळे लवकरच तुम्हाला नाळचा दुसरा भाग बघायला मिळेल. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुंदर अशी अभिनेत्री माझ्यासोबत आहेत, देविका दफ्तरदार मॅडम आहेत. मॅडम कसं आहेत तुम्ही? मस्त, छान. लगोलग पण गप्पांकडे येऊया. कोरोनाचा काळ म्हणजे 3 वर्ष पूर्णपणे सगळी मराठी इंडस्ट्रीपासून सगळ्याच काही गोष्टी बंद होत्या आणि याचवर आधारित एक नवीन भाषा करणारी हिंदी चित्रपट येतो आहे. काय सांगाल त्या चित्रपटाबद्दल? काय वेगळं आम्हाला बघायला भेटेल? खूप खरंच बरं वाटतं आहे की आपण इतका भयंकर काळ अनुभवला सगळ्यांनीच. वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाची एक स्टोरी होती. म्हणजे आज कुणालाही बोलायला गेलं तर प्रत्येकजण सांगेल की माझी हा भयंकर अनुभव होता त्या सगळ्या कोविड काळामधला, त्या लॉकडाऊन काळामधला. तर ते सगळं तुम्हाला या फिल्ममध्ये अनुभवायला मिळेल. अनलॉक जिंदगी या फिल्मचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने अनलॉकिंग जिंदगी आहे. म्हणजे जो सगळा भयंकर काळ होता तो भयंकर काळसुद्धा ह्युमरसली इमोशनली मांडलेला आहे. त्या भयंकर काळामध्ये अनेक लोकांना असे अनुभव आले की जे आपल्याला खरं तर सांगता येणार नाहीत, पण ज्याच्यानी वेगवेगळ्या प्रकारे आयुष्य बदलली. आपली आयुष्यभरासाठी काही घटना आपल्या आयुष्यात त्यांचे अनुभव आले आणि त्याच्याने आपले दृष्टिकोन बदलले जगण्याचे. तर असा एक वेगळा बदललेला दृष्टिकोन एका माणसाचा या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी जे काम केलं आहे ते एका बिझनेसमॅनच्या बायकोचं काम केलं आहे आणि ती बिझनेसमॅनची बायको घरात त्यावेळेला सगळेजण होते, तर त्याच्यामध्ये ती डायलॉगसुद्धा बोलते, जो ह्युमरस डायलॉग आहे की कोरोना में सब बंद है लेकिन किचन चालू आहे. तर अशी परिस्थिती बायकांची होती. सगळ्या घर सांभाळायचं, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना सांभाळायचं, घरातल्या पुरुषांना ज्यांना काही डायबिटीज आहे, हे आहे ते आहे, अशा आजारी माणसांना सांभाळायचं, मुलं सांभाळायची. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तिची सगळी ओढाताण, तिचं सगळं ते प्रेशर, टेन्शन, हे सगळं त्या कॅरेक्टरमधनं तुम्हाला तसं बघायला गेलं तर घराची जी गृहिणी असते, हाऊसवाईफ असते, ती कधीच सुट्टीवर नसते. जरी ती कोरोना पिरियडमध्ये असते तरी ती धावपळच होती. मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला हा करेन की मराठी चित्रपट नाळनंतर, एवढा गाजलेला चित्रपट नाळनंतर देविका मॅडम आम्हाला कोणत्या मराठी प्रोजेक्टमध्ये आता बघायला मिळतील? आम्हाला उत्सुकता आहेच. खरं तर 2-3 प्रोजेक्ट्स आहेत आता जी येतील माझी. ती एक उनाड नावाची फिल्म आहे जी आदित्य सरपोतदारने केली आहे. ती जिओनी फिल्म आत्ता घेतली आहे आणि लवकरच रिलीज होईल अशी आशा करते. त्यानंतर नाळ 2 आम्ही डिक्लेअर केला होता, त्यामुळे लवकरच तुम्हाला नाळचा दुसरा भाग बघायला मिळेल. आणि आणखीन एक सस्पेन्स थ्रिलर केली होती मी, ज्याच्यामध्ये कम्प्लिटली बाकी कॅरेक्टर्सपेक्षा वेगळी माझी कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये मी ACPचा रोल केला आहे. तर ती फिल्म लवकरच बघायला मिळेल. नाही, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना हे जर कळालं आहे की नाळ 2 तर आधीच डिक्लेअर झालेला, अजून सुद्धा आता नवीन चित्रपट येत आहेत. मॅडम, सरतेशेवटी जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना की त्यांनी हा चित्रपट का पाहावा आणि त्यांना या चित्रपटामध्ये वेगळं असं काय अनुभवायला भेटेल? मी म्हणलं तसं की एकतर कोविड काळामध्ये आपण सगळेजण खूप भयंकर अनुभवातून गेलो होतो. आपल्या सगळ्यांचे काही गाठीशी तयार झाले अनुभव आहेत त्या काळातले, आणि प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा अर्थ तेव्हा समजला होता. तर ही फिल्मसुद्धा तुम्हाला त्या भयंकर काळातला एक वेगळा जगण्याचा अनुभव देईल. तुम्हाला परत एकदा त्या सगळ्या काळाला रिलीफ करणं, जे म्हणतात इंग्लिशमध्ये, तसं रिलीफ करता येईल तो सगळा काळ. आणि शिवाय एक ह्युमरस आणि इमोशनल ट्रिपवर ही फिल्म तुम्हाला घेऊन जाईल. खरंच खूप बरं वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आपण या चित्रपटाच्या निमित्ताने किंवा अजून पुढे नक्कीच भेटत जाऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.